जवळपास 3 ते 4 दिवसापासून तब्येत एवढी जास्त खराब झाली ना, 2 दिवस तर अंगावर काढलं आणि तिसऱ्या दिवशी तर काही सहनच होईना म्हणून क्लिनिकमध्ये जाऊन आले. गोळ्या घेतल्या कारण मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक तर पोटात काहीच नव्हतं आणि त्यातल्या त्यात उलट्या काय थांबत नव्हत्या. त्यामुळे जवळपास मी दुपारी झोपले होते. संध्याकाळचे 6 वाजता उठले. आता ना एवढं जास्त ऊन असतं ना, असं वाटतं की संध्याकाळचे 6 वाजता सुद्धा 4-5 वाजलेत की काय. मग उठले, दुपारचे जे कपडे धुतलेले होते ना, पहिले तर ते काढून घेतले आणि 4 ते 5 दिवसापासून ना चेहऱ्याची अशी काहीशी कंडिशन झाली आजारी असल्यामुळं. तिथून मग मस्त भाजीला घेऊन आले. तोपर्यंत दक्षू तर झोपलेलाच होता. घरात येऊन पाहते तर काय तो मस्त इथे झोळीत खेळत होता. मग त्याच्या ना इथे जेवणाची तयारी केली. हा झोपेतून उठेपर्यंतच मी त्याच्या जेवणाची तयारी करत असते म्हणून इन्स्टंट होणारं इथे मी शेवग्याचं सूप बनवलं होतं, ज्याची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता आपलं कितीही दुखलं तरी घरातली कामं कोणत्याच बाईला चुकत नाहीत, त्यातलीच मी आहे. आणि इथे मी पटकन स्वयंपाकाला लागले. आता इतकं गरम होतं ना की पहिलं कूलर लावून कूलर समोर बसले होते. सगळा स्वयंपाक झाल्यावर इतकं भारी वाटतं ना की कायच सांगू. मग मस्त जेवण केलं आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये ना दक्षूसाठी ते उपमा बनवला होता. जेव्हा मी थोडासा सुक्का उपमा बनवते ना, तेव्हा त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो असं काहीसं टाकत असते आणि जेव्हा थोडीशी घट्ट कन्सिस्टन्सी ठेवते ना, त्यामध्ये फक्त जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हळद अशी फोडणी देऊन बनवत असते, जो की दक्षूला खूप आवडतं. मग दक्षूला संध्याकाळच्या जेवणामध्ये मी 9-9:30च्या दरम्यान त्याला जेवू घालते आणि मग तो झोपतो. झोपायला तसाही उशीरच होतो, 11 वाजतात, पण 9:30च्या दरम्यान मी त्याचं रात्रीचं जेवण असतं. आणि असा होता कालचा दिवस. चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या पेजला अजून कोणी फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करून घ्या.